नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणचे क्वेश्चन बघणार आहोत। खूप कमी टाईममध्ये जास्त प्रश्न करायचा इथं माझा प्रयत्न असेल। नंबर 1 आहे, आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहेत? तर एकूण 4। नंबर 2 आहे, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर वि. स. खाडेकर ययाती कादंबरीचे लेखक आहे बघा। नंबर 3 आहे, कोल्हाट्याचा पोर हे कोणाचे आत्मचरित्र आहे बघा? तर डी बरोबर ठरेल, डॉक्टर किशोर शांताबाई काळे। नंबर 4 आहे, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटनचे लेखक कोण आहेत? तर बाबा पद्मनजी। नंबर 5 आहे, ग्रंथसाहेबमध्ये कोणाच्या रचना समाविष्ट आहे? तर संत नामदेव यांच्या रचना समाविष्ट आहे बघा ग्रंथसाहेबमध्ये। नंबर 6 आहे, पट्टे बाबूराव या टोपण नावाने लावण्या लिहिणारे कवी कोण? तर श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी हे लावण्या लिहितात। नंबर 7 आहे, आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण? केशवसूत। नंबर 8, केशवसूत हे टोपण नाव कोणाचे? तर कृ. के. दामले। नंबर 9 आहे, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते आहे? तर गोविंदाग्रज त्यांचे टोपण नाव आहे। नंबर 10 आहे, मराठी नवकाव्याचे जनक कोणाला म्हणतात? तर अ इथं बरोबर ठरेल, बासी मडकर। 11 नंबरचा आहे, खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा। चुकीची जोडी सांगितलेली आहे, क ही चुकीची आहे। बरोबर कोणती आहे? तर गीताई विनोबा भावे यांनी लिहिलेली आहे बघा। गीत रामायण ग.दी. माडगुळकर यांनी लिहिलेले आहे आणि गीता रहस्य हे लोकमान्य टिळक यांनी लिहिले आहे। हे तिघं बरोबर आहे, परंतु चुकीची कोणती आहे? भावार्थ दीपिका हे कोणी लिहिली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। नंबर 12 आहे, माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर महात्मा गांधी। पानिपत या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विश्वास पाटील। हे प्रिवियस इयर क्वेश्चन आहे, आलेला आहे पानिपतवरती एक क्वेश्चन। नंबर 14, खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाहीये? तर पानिपत नाहीये त्यांची। मृत्युंजय आहे, युगंधर, छावा ही त्यांची आहे शिवाजी सावंत यांची। यावरती क्वेश्चन आलेला आहे। मृत्युंजयवरती तर येतोच, छावावरती देखील येतो। नंबर 15 आहे, कवी ग्रेस यांचे मूळ नाव काय आहे? तर माणिक गोडघाटे। 16 नंबरचा आहे, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर तुकडोजी महाराज आहे बघा। नंबर 17 आहे, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे। 18 नंबरचा आहे, जिप्सी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर मंगेश पाडगावकर। खालीलपैकी कोणते नाटक विजय तेंडुलकर यांचे नाहीये? तर हे नाहीये ब नंबरचं नटसम्राट। नटसम्राट कोणाचा आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। 20वा प्रश्न आहे, आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव कोणते आहे? तर अनिल। 21वा प्रश्न आहे, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नरेंद्र जाधव आहे बघा या पुस्तकाचे लेखक। 22वा आहे, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर वि. दा. सावरकर। 23वा आहे, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते? तर कुसुमाग्रज। 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा। अ चुकीची जोडी आहे, बरोबर कोणती आहे? तर ह्या 3 जी आहे ते बरोबर आहे बघा। 25वा आहे, वंदे मातरम या गीताचे कवी कोण आहेत? हे तर सोपं आहे, बंकिमचंद्र चटर्जी। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत कोणी लिहिले? कोणती नाही तर कोणी लिहिले? साने गुरुजी यांनी लिहिले। 27वा आहे, मराठी गझल सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? सुरेश भट यांचा उल्लेख केला जातो बघा। रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विश्राम बेडेकर। मनमोहन हे टोपण नाव कोणाचे आहेत? तर गोपाळ
नरहर नातू. आणि 30वा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते साहित्यिक गीतरामायणकार म्हणून ओळखले जातात? तर क बरोबर ठरेल बघा इथं. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? तर नारायण गुप्ते. एकूण 31 प्रश्न होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.